नमो तस्स भगवतो वरतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। ज्यांच्या धम्मतेजाने अज्ञानी लोकांचे जीवन आलोकित होऊन विज्ञानाकडे प्रस्थापित झाले, असे परम वंदनीय आलोकनाथ महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना मी विनम्रपणे त्रिवार वंदन करतो। महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा पावन पवित्र महान त्यागी परमपूजनीय भिक्खू संघ भिक्खू संघाला सुद्धा मी आदरपूर्वक त्रिवार वंदन करतो। आमच्या उज्ज्वल जीवनाचे संपूर्ण श्रेय हे परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच आहे। त्यांना सुद्धा मी आदरपूर्वक त्रिवार वंदन करतो। आजच्या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले परम आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका सर्वांसाठी मी अनंत मंगल मैत्रीची मनोकामना करतो। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो। सर्वांच्या मनातील मनोकामना पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण हो। आदरणीय श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनो, आज आपण तथागतांनी गृहस्थांसाठी सांगितलेले सर्वात महत्वाचे सिंगालोवाद सूक्त श्रवण करणार आहोत। या सूक्तात महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी अशा 6 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन केल्यास माणसाला गरिबीतून श्रीमंतीकडे आणि दुःखातून सुखाकडे जाता येते। तथागत भगवान बुद्ध एका तरुणाला 6 दिशांच्या पूजेचा खरा अर्थ कसा समजून सांगतात, हे आपण या सूत्रात श्रवण करणार आहोत। नमो तस्स भगवतो वरतो सम्मा सम्बुद्धस्स। एवमे सुतं एकं समयं भगवाराजगहे विहरति वेळुवणे कलन्दकनीवापे तेन कोपनसमयेन सिंगालको गहपतिपुत्तो कलसेव।
उत्थाय राजगहा निखमित्वा अल्लवत्थो अल्लकेशो पंजलीकतं नमस्सामाणो दिशा नमस्सथि पुरथिमं दिशं दक्षिणं दिशं पश्चिमं दिशं उत्तरं दिशं हेठिमं दिशं उपरिमिं दिशं अथ को भगवा पुभन्नं समयं निवासे त्वापत्तचिवरमादाय राजगहं पिण्डाय पावीस अर्धसाखो भगवा सिंगालकं महापति पुत्तं कलसेव उत्थाय राजगहानिखमित्वा अलवत्थं अल्लकेशं पंजलीकतं नमस्सामाणं दिशा नमस्सन्तं पुरथिमं दिशं दक्षिणं दिशं पश्चिमं दिशं उत्तरं दिशं हेठिमं दिशं उपरिमि दिशं निस्वाणं सिंगालकं गहपतिपूतं एतदवोच किन्नु खो त्वं गहपतिपुत्तं कलसेव उत्थाय राजगहानिखमित्था अल्लवत्थो अल्लकेशो पंजलीकतं नमस्समाणो दिशा नमस्ससि पुरथिमं दिशं दक्षिणं दिशं पश्चिमं दिशं उत्तरं दिशं हेठिमं दिशं उपरिमिं दिशं पितामहं भन्ते कालं करितो एव वत्स दिशा तात नमस्येयांसीति सुखोऽहं भन्ते पितुवचनं सत्करोतो गुरुकरन्तो माणन्तो पूजयन्तो कलसेव उत्थाय राजगहानिखमित्वा अल्लवत्तो अल्लकेशो पंजलीकतं नमस्समाणो दिशा नमस्सामि पुरथिमं दिशं दक्षिणं दिशं पश्चिमं दिशं उत्तरं दिशं हेठिमं दिशं उपरिमि दिशं नंखो गहपतिपुत्तं अरियस्स विनयेवं छ दिशा नमस्सितबाति यथा कथं पनमभन्ते अरियं स विनये
सदिसा नमस्सितब्बा साधु मे भन्ते भगवान् तथा धम्मं देशे तु यथारियस्स विनयेच्छदिसा नमस्सितब्बाति तेन हि गहापति पुत्तं सुनाहि साधुकं मनसि करोहि भासिस्सामीति एवं भन्तेति को सिंगालको गहापति पुत्तो भगवतो पंचसोऽसि भगवाएतदवोच यतोऽखो गहापति पुत्तं हरियसवकंसं चत्तारो कम्मकिलेसा पहिना होन्ति चतुहि ठाणेहि पापमं मकरोति सचभोगान् उपायमुखानि न सेवति सोऽएवं चतुर्दशपापकपगतो छदिसा पठिचिन्दी अभयलोकविजयाय पटिपन्नो होति तस्य अयं सेव लोको आरद्धि होति परो च लोको सुखाय सभेदा परं मरण सुगति सर्गं लोकं उपपज्जति काममेश्च कर्तारो कम्मकिलेसा पहिना होति पानातिपातो महापति पुत्तं कम्मकिलेशो अधिनिन्नदानं कम्मकिलोसो कामेषु मिच्छाचारो कम्मकिलोसो मूसावादो कम्मकिलोसो इमे सततारो कम्मकिलेसा पहिना होन्ति कर्तु हि ठाणे हि पापमं करोति छन्दागतं गच्छन्ति पापकं करोति दिपासागन्तं गच्छन्तो पापकं करोति मोहागतं गच्छन्तो पापकं करोति तथागतं गच्छन्तो पापकं करोति यतोऽखो गुहपति पुत्तं हरियसवको नैव छन्दागतं गच्छन्ति न दोषागतं गच्छन्ति न मोहागतं गच्छन्ति न भयागतं गच्छन्ति मे हि चतुहि ठाणे पापकं करोति कतमानि च भोगान् अपायमुखानि न सेवति सुरामेरयमज्जपमादठानानुयोगो खोगापति पुत्तं भोगान् उपायमुखं विकालविशिखात्सर्यानुयोगो भोगान् अपायमुखं समज्जचारीचर्यानुयोगो भोगान् अपायमुखं
जुप्पमादठाणं योगो भोगाणं अपायमुखं पापमित्ताणुयोगे भोगाणं अपायमुखं आलस्याणुयोगे भोगाणं अपायमुखं कतमाच्छ दिशा पटिच्छादेतबाहोन्ति पुरत्थीमा दिशा माता पितरो दढब्बा दक्षिणा दिशा आचार्या दढब्बा पश्चिमा दिशा पुत्रदारं दढब्बा उत्तरा दिशा मित्तामंचा दढब्बा हेट्टिमा दिशा दासकम्मकरा दढब्बा उपरिमा दिशा समन ब्राह्मणा दढब्बा हेट्टिमा दिशा दासकम्मकरा दीठब्बा समन ब्राह्मणा दढब्बा उपरिमा दिशा समन ब्राह्मणा दढब्बा. सिगोलवाद सुत्त याचा अर्थ असा आहे की असे मी ऐकले आहे, एक वेळ भगवान बुद्ध राजगृहातील वेळू वनामध्ये कलंदक निवाप येथे विहार करीत होते. त्यावेळी सिंगालक नावाचा गृहपती पुत्र पहाटेच उठून राजगृहाबाहेर येऊन ओले वस्त्र आणि ओले केस असतानाच हात जोडून विविध दिशांना नमस्कार करीत होता. पूर्व दिशा, दक्षिण दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, खालची दिशा आणि वरची दिशा. त्याच वेळी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध सकाळी चिवर परिधान करून पात्र हातात घेऊन राजगृहात पिंडपातासाठी म्हणजे भिक्षेसाठी निघाले होते. भगवंतांनी सिंगालक गृहपती पुत्राला पहाटेच उठून अशा प्रकारे दिशांना नमस्कार करताना पाहिले आणि त्याला विचारले, गृहपती पुत्रा, तू पहाटेच उठून ओल्या वस्त्रात हात जोडून या 6 दिशांना नमस्कार का करीत आहेस? सिंगालक म्हणाला, भंते, माझ्या पित्याने मृत्यू समयी मला सांगितले होते की वत्सा, तू दिशांना नमस्कार कर. म्हणून भंते, मी माझ्या पित्याच्या वचनाचा आदर सत्कार आणि सन्मान करत सकाळी उठून या 6 दिशांना नमस्कार करत आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणाले, गृहपती पुत्रा, आर्यविनयामध्ये बुद्धांच्या शासनात अशा प्रकारे 6 दिशांना नमस्कार केला जात नाही. तेव्हा सिंगालक म्हणाला, हे भंते, मग आर्यविनयामध्ये 6 दिशांना नमस्कार कसा करावा? मला कृपा करून तू मार्ग सांगावा. त्यावर तथागत भगवान बुद्ध म्हणाले, तर मग गृहपती पुत्रा, लक्षपूर्वक ऐक आणि नीट मनात धर. मी सांगतो. सिंगालकाने हो बनते म्हणून भगवंतांना प्रतिसाद दिला. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध
त्या सिंगालकाला म्हणाले, गृहपती पुत्रा, जेव्हा आर्य श्रावकाचे 4 कर्म क्लेश नष्ट होतात, 4 कारणांनी तू पाप कर्म करत नाही आणि 6 संपत्ती नाशाची द्वारे उपायमुखे तो सेवन करत नाही, तेव्हा तो या 14 पापापासून मुक्त होऊन 6 दिशांचे रक्षण करतो. 6 संपत्ती नाशाची द्वारे अपायमुखे तो सेवन करत नाही, तेव्हा तो या 14 पापापासून मुक्त होऊन 6 दिशांचे रक्षण करतो. तो दोन्ही लोकांवर, या लोकांवर आणि परलोकांवरही विजय मिळवतो. शरीराच्या भेदानंतर, मृत्यूनंतर तो सुगतीला, स्वर्गलोकाला प्राप्त होतो. ते 4 कर्म क्लेश कोणते जे नष्ट होतात, त्यामध्ये पाणातिपाता म्हणजे प्राणीहत्या हा कर्मक्लेश आहे. 2 अदिन्नदान म्हणजे चोरी हा कर्मक्लेश आहे. 3 कामेसुमिच्छाचार म्हणजे व्यभिचार हा कर्मक्लेश आहे. आणि 4 मुसावादा म्हणजे खोटे बोलणे हा कर्मक्लेश आहे. हे 4 कर्मक्लेश त्याने त्यागलेले असतात. कोणत्या 4 कारणांनी तो पाप कर्म करत नाही? 1 छंदाने म्हणजे आसक्ती आणि आवड प्रेरित होऊन तो पाप कर्म करीत नाही. 2 द्वेषाने प्रेरित होऊन तो पाप कर्म करत नाही. 3 मोहाने म्हणजे अज्ञानाने प्रेरित होऊन तो पाप कर्म करीत नाही. आणि 4 भयाने म्हणजे भीतीने प्रेरित होऊन तो पाप कर्म करत नाही. जेव्हा आर्य श्रावक छंद, द्वेष, मोह आणि भयाने प्रेरित होत नाही, तेव्हा तो पाप कर्म करीत नाही. 6 संपत्ती नाशाची द्वारे अपायमुखे कोणती जी तो सेवन करीत नाही? त्यामधील पहिले दारू आणि नशिल्या पदार्थांचे सेवन करणे. 2 अवेळी रात्री अपरात्री भटकणे. 3 उत्सव, मेळे आणि मनोरंजनाच्या आहारी जाणे. 4 जुगार खेळणे. 5 वाईट मित्रांची संगत ठेवणे. 6 आळशीपणा करणे. कोणत्या 6 दिशांचे रक्षण नमस्कार करायचे असतात? त्यामध्ये तथागत त्याला सांगतात, सिंगोलाला कोणत्या 6 दिशांचे रक्षण करायचे असते? त्यातली पहिली दिशा पूर्व दिशा म्हणजे माता पिता समजावे. 2 दक्षिण दिशा म्हणजे शिक्षक आचार्य समजावे. 3 पश्चिम दिशा म्हणजे पत्नी आणि मुले समजावे. 4 उत्तर दिशा म्हणजे मित्र आणि स्नेही समजावे. 5 खालची दिशा म्हणजे पृथ्वी, सेवक आणि कामगार समजावे. 6वी दिशा वरची दिशा म्हणजे आकाश, श्रमण आणि ब्राह्मण, धम्म उपदेशक समजावे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी त्या सिंगोलाला 6 दिशांचे महत्व अजून समजून सांगितले. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध त्याला सांगतात, पूर्व दिशेला माता पिता समजून मुलाने आई वडिलांची 5 प्रकारे सेवा करावी. 1 त्यांनी माझे पालन पोषण केले, आता मी त्यांचे संगोपन करीन. 2 त्यांची सर्व घरगुती कामे मी पूर्ण करीन. 3 मी माझ्या कुटुंबाची परंपरा आणि प्रतिष्ठा टिकवून ठेवेन. 4 मी त्यांच्या संपत्तीच्या वारशासाठी स्वतःला लायक बनवेन. आणि 5 त्यांच्या मृत्यूनंतर
त्यांच्या नावे वेळोवेळी दान धर्म करेन. आई वडील मुलावर 5 प्रकारे अनुकंपा करतात. त्याला पापापासून परावृत्त करतात, त्याला चांगल्या मार्गाला लावतात, त्याला योग्य शिकवण आणि कौशल्य देतात, योग्य वेळी त्याचे लग्न लावून देतात, योग्य वेळी त्याच्याकडे वारसा आणि संपत्ती सुपूर्द करतात. भगवंतानी दुसरी दिशा जी आहे दक्षिण दिशा कशाचे प्रतीक आहे आणि त्या दिशेला कोणत्या भावनेतून वंदन करायला पाहिजे, तर भगवंत म्हणतात दक्षिण दिशा जी आहे ती आचार्य म्हणजे शिक्षक गुरु विद्यार्थ्याने शिक्षकांचा 5 प्रकारे आदर करावा. शिक्षक आल्यावर सन्मानाने उभे राहणे, त्यांची सेवा शुश्रूषा करणे, ते जे शिकवतात ते लक्षपूर्वक ऐकणे, त्यांची वैयक्तिक सेवा करणे, आदराने आणि श्रद्धेने विद्या ग्रहण करणे. शिक्षक विद्यार्थ्यांवर 5 प्रकारे अनुकंपा करतात. हे सुद्धा तथागतांनी त्या सिंगोलाला सांगितले. भगवंत म्हणतात शिक्षक विद्यार्थ्याला उत्तम शिस्त लावतात, त्याला जे काही माहीत आहे ते परिपूर्ण आणि व्यवस्थित शिकवतात. सर्व कला आणि शास्त्रांचे ज्ञान देतात. मित्रांमध्ये आणि समाजात त्याची स्तुती करतात. त्याच्या संरक्षणाची आणि भविष्याची जबाबदारी घेतात. भगवंतानी पश्चिम दिशेबद्दल कसा आदर असावा आणि पश्चिम दिशेला काय समजावे हे सुद्धा त्या सिंगोलाला सांगितले. पुत्तदारंग पत्नी आणि मुले. पतीची पत्नी प्रती 5 कर्तव्ये काय असली पाहिजे. तिचा सन्मान करणे, तिचा कधीही अपमान न करणे, तिच्याशी एकनिष्ठ राहणे म्हणजे व्यभिचार न करणे, तिला घराचे अधिकार आणि सर्वतोपरी तिला संतुष्ट ठेवणे, तिला घराचे संपूर्ण अधिकार देणे, तिला वेळोवेळी वस्त्र आणि अलंकार देऊन आनंदी ठेवणे. पत्नी पतीवर 5 प्रकारे अनुकंपा करते. हे सुद्धा भगवंतांनी त्या सिंगोलाला सांगितले. घरातील सर्व कामे चोखपणे पार पाडते. नातेवाईक आणि सेवकाची चांगुलपणाने वागते. पतीशी पूर्णपणे एकनिष्ठ राहते. पतीने मिळवलेल्या संपत्तीचे रक्षण करते. सर्व कामामध्ये दक्ष आणि आळस न करता तत्पर राहते. भगवंतानी उत्तर दिशेचे महत्व आणि उत्तर दिशा कुणाला समजावे हे सुद्धा सांगितले. मित्तामचा म्हणजे मित्र आणि स्नेही. व्यक्तीची मित्राप्रती 5 कर्तव्ये कोणती असली पाहिजे. त्यांना आवश्यकतेनुसार मदत दान करणे, त्यांच्याशी नेहमी प्रेमळ वाणीने बोलणे, त्यांच्या हिताचे आणि कल्याणाचे काम करणे, त्यांच्याशी समानतेने आणि आदराने वागणे, त्यांच्याशी नेहमी प्रामाणिक राहणे, कधीही फसवणूक न करणे. मित्र आपल्यावर 5 प्रकारे कशी अनुकंपा करतात हे सुद्धा तथागतांनी त्या सिंगालला सांगितले. आपण बेसावध असताना मित्र आपले रक्षण करतात, आपल्या संपत्तीचे रक्षण करतात. आपण संकटात असताना आपल्याला आश्रय देतात. आपत्तीच्या वेळी आपल्याला सोडून जात नाही. आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांचाही आदर करतात. त्यानंतर भगवंतांनी हेठिमादसा म्हणजे दास कम्म करा, सेवक आणि कामगार यांच्याबद्दल सांगितले. मालकाची सेवकाप्रती 5 कर्तव्य सांगितली.
त्यांच्या शक्तीनुसार आणि क्षमतेनुसार त्यांना काम देणे, त्यांना योग्य आहार आणि वेतन म्हणजे पगार देणे, हे आजारी असताना त्यांचे उपचार आणि काळजी घेणे, विशेष प्रसंगी त्यांना चांगले जेवण किंवा बक्षीस वाटणे, त्यांना विश्रांतीसाठी योग्य वेळी सुट्टी देणे. सेवक मालकावर 5 प्रकारे अनुकंपा करतात. काय अनुकंपा करतात हे भगवंतानी त्या सिंगोलाला सांगितले. मालकापेक्षा लवकर उठून कामाला लागणे, मालकानंतर झोपताना सर्व कामे संपवून जे दिले आहे तेवढ्यावरच समाधान मानतात, म्हणजे चोरी करत नाही. आपले काम अत्यंत उत्तम प्रकारे पूर्ण करतात. मालकाची कीर्ती आणि स्तुती सर्वत्र पसरतात. हे ज्याला पृथ्वीला आपण वंदन करतो त्याकरिता भगवंतानी त्या सिंगोलाला सांगितले की हेठ्ठिमादिसा, हेठ्ठिमादिसा म्हणजे पृथ्वीला कशा प्रकारे वंदन करावे हे तथागतांनी त्या सिंगोलाला सांगितले. 6वी दिशा उपरिमा दिसा. उपरिमा म्हणजे आकाश. आकाशाला वंदन करताना काय भाव असला पाहिजे. भगवंत सांगतात समन ब्राह्मणा म्हणजे श्रमण आणि भिक्खू. गृहस्थांनी श्रमणाप्रती 5 कर्तव्ये पाळली पाहिजेत. भिक्खूंच्या प्रती उपासकांनी कसे वागले पाहिजेत हे सांगताना भगवंत म्हणतात मैत्रीपूर्ण शरीर कर्माने वागणे म्हणजे सेवा करणे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वाणीने बोलणे, त्यांच्याबद्दल मनात नेहमी मैत्रीची भावना ठेवणे, त्यांच्यासाठी आपल्या घरांची दारे नेहमी उघडी ठेवणे, त्यांचे नेहमी स्वागत करणे, त्यांना आवश्यक अन्न, वस्त्र, औषध इत्यादी दान देणे. भगवंत सांगतात श्रमण गृहस्थावर 6 प्रकारे अनुकंपा करतात. त्याला पापाच्या मार्गापासून वाचवतात, त्याला कल्याणकारी मार्गाकडे वळवतात, त्याच्यावर शुद्ध अंतःकरणाने प्रेम करतात, त्याने यापूर्वीनं ऐकलेला धम्म त्याला ऐकवतात, ऐकलेल्या धम्मातील शंका दूर करून ते स्पष्ट करतात, त्याला स्वर्गाचा आणि मुक्तीचा खरा मार्ग दाखवतात. भगवंतानी त्या सिंगोलाला हा सर्व उपदेश दिला आणि नंतर त्यांनी भगवंताच्या धम्माचे श्रवण करून त्याने भगवंताला याचना केली आणि त्यांनी भगवंताचा सद्धम्म स्वीकारला. आजचे हे सिंगोलवाद सुत्त मनुष्याला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी एक उत्तम प्रतीक आहे. भगवंतानी जो आम्हाला धम्माचा मार्ग दिलेला आहे त्या सद्धम्माला अनुसरून आपण आपले जीवन व्यतीत केले पाहिजे, तेव्हाच आपण जीवनामध्ये सुखी होऊ शकतो.